नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे की नेमकं कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होईल याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे। त्याचसोबत कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। तर ही माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बघूयात बांधवांनो, ही कर्जमाफी तुम्हाला कधीपर्यंत मिळेल। तर नुकतंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की राज्यातील आगामी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा ठरणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कर्जमाफीचा निर्णय हा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जाहीर करण्यात आला आहे। विधान परिषद निवडणुकातील मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही। बघा बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी वार्ताहरांशी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की आता आपल्या राज्यामध्ये ज्या आगामी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत याचा कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा या निवडणुकांमुळे कर्जमाफी पुढे ढकलण्यात येणार नाही। तर ही कर्जमाफी कधी मिळणार हे आपण बघूयात। तर बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा करत 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तर बांधवांनो, तुम्ही सुद्धा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर तुमचं हे कर्ज 30 जून पूर्वी पूर्णपणे माफ होणार आहे। पूर्णपणे म्हणजेच 2 लाख रुपयांपर्यंतचं तुमचं कर्ज हे माफ होणार आहे बांधवांनो। आणि 2 लाख रुपयांपेक्षा ज्या बांधवांनी कर्ज घेतलं असेल त्या बांधवांचं 2 लाख कर्ज माफ होणार आहे आणि उर्वरित रक्कम त्यांना आपल्या बँकेमध्ये जाऊन भरायची आहे बांधवांनो। म्हणजे बाकीचं कर्ज त्यांना भरायचं आहे, त्यांचं फक्त 2 लाख रुपये कर्ज हे माफ होणार आहे। मुंबई येथे गुरुवारी आयोजित म्हणजेच काल जी आयोजित पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती, गुरुवारी म्हणजे काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा ही केली जाईल। कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। म्हणजेच ज्या तारखेला म्हणजे 30 जून पर्यंत तुमची कर्जमाफी ही होणार आहे बांधवांनो। आणि 30 जून पर्यंत तुमची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही लगेचच जुलै महिन्यापासून पुढील पीक कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता। म्हणजे तुम्हाला ही कर्जमाफी झाल्यानंतर लगेचच पुढचं कर्ज सुद्धा घेता येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी वार्ताहरांशी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर आता बघूयात की 30 जून पर्यंत खरोखरच आपली कर्जमाफी होते का बांधवांनो। अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कर्जमाफीविषयी अपडेटची माहिती दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि कर्जमाफीच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।